कार म्हणे का राजा कसा आहेस तू? हाय आता ठीक म्हणायचं, पण तू काय करतोयस इकडं? अरे तुमचं वावर नांगरात होतं ना, मामानं सांगितलं नाही का तुला? नाही, मला काहीच माहित नाही. तुझ्या तब्येतीमुळे सांगितलं नसेल. हा कर कर आराम कर, मी घेतो नांगरून. मामाला म्हणून डायरेक्ट राहणार या. घ्या आलेच पैसे. म्हण्या बरं झालं आलास. चला की, तुमचीच वाट बघत होतो. कुठं होता तुम्ही? कारखान्यात होतो बाबा, हाफ डे टाकून आलोय. सुपरवायझर सोडतच नव्हता. चला आता उरकायचं नाही काम नाही तर. वय वय मामा, अरे फक्त नांगरायचंच आहे ना, मग सुट्टी कशाला टाकतोय? मी येतो की. तू राहू दे, चल रे. राजा आराम करायला आलायस ना, आराम कर की. एवढं मोठं काम करून आलायस, हे आम्हाला करू दे की. अरे तसं नाही, त्या निमित्तानं शेतात बी आलो असतो ना. नाही नाही, मस्त आराम कर, येतो आम्ही. चल रे समाधान. चल. आहो 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 हो काय कवा तर ना हाका मारते. जेवण लावलंय, येत ना जेवाय? तशी बी भूक नाही मला जास्त. अहो असं काय करताय? सकाळी प्रॅक्टिस वरून आला तेव्हा बी नीट काय खाल्लं नाही. आता जेवून घ्या चला. अजून तेच घेऊन बसल्यात वाटतं. अहो भाजी वाढू तुम्हाला? अहो भाजी घेताय ना? हा दे जराशी. मम्मी चल. अगं थांब ग जरा, मला आवरू दे. पुष्पे कुठे निघाले का दोघी? आणि एवढी पावडर थापून? दिसली का तुम्हाला माझीच पावडर? अगं दिसली का म्हणजे काय? एवढी पावडर थापलीस बघ की जरा. अगो बाई थापली म्हणजे मग तुम्ही बी थापा की. तुम्हाला कोण नाही म्हणते वेतवा? मला नाही असं थेर करायला आवडत. अगं ग ग ग थेर म्हण. उचललीची पण लावली टाळ्याला. खरं बोललं की कसं माणसाला त्रास होतोय बघ. त्रास मला नाही होत. आम्ही दोघी जणी बाहेर चाललोय का नाही, त्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागलाय ही सांगा की. मला कशाला त्रास होईल? अगं जावा की कुशाल दोघी. मी कशाला तुम्हाला अडवत्या? जाणारच आहे तर. भात वाढते जरा. नाही नको मला. हो असं काय करताय? थोडं थोडंसंच तर खाल्लंय. झालं माझ बस. अहो पण असं अहो पुष्पे तू आजाला काय बोललीस का ग? अगं बाई तुम्हाला मीच बरी घावते. हा अगं तसं नाही, पोरग न जेवताच गेलं म्हणून तुला म्हणते मी. मग आता तुमचा नातू आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. अगं पोराचा चेहरा लय उतरलाय म्हणून तुला विचारलं. मग एवढं जर आतड तुटतंय ना तर तुम्हीच जाऊन विचारा की. जाऊ दे, तुझ्याशी काय बोलण्याचा अर्थच नाही. अगं पाच छान दिसते, चल आता. जीजी अहो बघा तरी कसं करतात त्यांनी. जीजी बर बर राहू दे. जेडे चल ग. काय झालंय ग? काय माहित काय झालंय. सकाळपासून काय डोक्यात घेऊन बसल्यात कुणाच ठाऊक. कशात बी लक्ष नाही यांचं. पण असं अचानक काय झालं असेल? कोण काही बोलले का त्यांना? ते सकाळी प्रॅक्टिसला गेले होते तेव्हा तिथं त्यांना काय बी जमना. कदाचित म्हणूनच
जयडे इतीस का आता? हा मम्मी आले आले. ऐक आपण आल्यावर बोलू. हा काय बाई उन्हाचा झटका मारायला लागले आत्ताच एवढा. हा ह्याच्यासाठी घरातनं बाहेर पडायचं असतंय जरा. आणि एवढंच जर उन्हाचा चटका लागतोय ना तर नवऱ्याला सांगून जा की बंगल्यात. आली का तू परत फिरून फिरून तिथंच? मग काय कुठं काशीला जाऊ का? अगं जयडे असं गाडी बंगला घोड सोडून रस्त्यावर हिंडायला लागलं असतं का तुला? देवाने मेंदू दिलाय ना त्याचा जरा वापर कर की. तू नको मला ती सांगू आता. काय ग कुठं चाललाय मायाले की गटून? चाललंय दरोडा टाकायला. येता का? अगं मी आपलं असंच विचारलं. तुझं तर आपलं काहीतरी. अहो मी बी गंमत केली. टमाटी काढली वाटतं. होय होय किस्ती झाली टमाटी? अगं झाली 40 कॅरेट. कोकणात बी पाठवली आहेत. काय सांगताय? होय बर पण अशी उन्हात का ठेवल्यात आणून? अगं गाडी येते ना बाजारला न्यायला म्हणून वाट बघत बसली. बर काय भाव म्हणायचा टमाट्याचा? 20 रुपये किलो. होय काय? जेडे घे ग जरा धर. चांगली चांगली घे ग. लाल लाल बघून घे कच्च घेऊ नको लय. अगं घे की अजून जरा. मम्मी हा घे. हा किस्त झालं. झालं 3 किलो. पण तू आपले 40 रुपये दे. जयडे एक एक माणसं किती मोठ्या मनाची असतात माहित आहे का तुला? म्हणजे आपला तो पाटलाचा मने माहिती का? हा हा तो आपल्याकडनं नांगरायचं पैसा बी घेणार नाही म्हणला. काय विचार बरं का? अगं आपल्या अजिंक्यांनी एवढा मोठा पराक्रम केला. गावाचं देशाचं नाव मोठं केलं. आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी ते सीमेवरती लढले. अंगावर गोळी झेलली. आता त्याची परतफेड कशी करायची म्हणून अख्खं वावर असंच नांगरून देणार आहे म्हणला तो. 1 रुपया बी न घेता. जयडे अशी मोठ्या मनाची माणसं पाहिजेत बघ. होय 40-50 रुपयापेक्षा कितीतरी मोठा पराक्रम केलाय आपल्या अजिंक्यांनी. आणि त्यांनी काय असं फुकट नांगरून द्यावं, कुणीतरी फुकट टमाटी द्यावी म्हणून थोडीच केलंय. पण लोक काय बघतात का त्यांनी काय केलंय कुणासाठी केलंय? ती आपली त्यांचाच फायदा बघतात. जाधवबाई तुमचं टमाटर लय भारी आहेत बर का. मी का नाही अजिंक्यला आता ह्याच टमाट्याचं सार करून घालते बघा म्हणजे जरा ताकद येईल. बर किस्त झालं. अगं राहू दे पैसे. असंच घेऊन जा. जेडे धर ग पिशवी. जयडे त्याला म्हणायचं खरं प्रेम. आपल्या अजिंक्यांनी एवढा मोठा पराक्रम केला म्हणून जाधवबाई टमाट्याचं पैसे बी घेणं झाल्यात बघ. बर येतो आम्ही. अगं थांब अजून 2-3 घेऊन जा. भाजीला होतील तेवढेच. बर येतो. हो या. बघितलंस का जयडे कशी घेतली मी टमाटी? वय जरा शिक माझ्याकडनं काय तर. काय करावं का फोन? पण मी असा फोन केलेला पटेल का त्यांना? राग तर यायचा नाही ना? जाऊ दे करतेच.
जय हिंद, नफीसा हियर। जय हिंद मैडम, मैं शीतल, फौजी अजिंक्य शिंदे 11 मराठा, उनकी वाइफ। अभी उनके हाथ को गोली लगी थी ना। हाँ हाँ शीतल, बोलो। अहो मॅडम, ते म्हणजे अहो मॅडम, मला लई टेन्शन आलंय बघा। क्यों? आता काय झाला? अजिंक्य की तबीयत तो ठीक है ना? होय मॅडम, पण लईच निराश आहेत ते, नीट जेवले बी नाहीत आणि सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा। पर झालाय काय? अहो मॅडम, आज ते सकाळी प्रॅक्टिसला गेले होते, तिथं त्यांना काय जमलं नाही म्हणून त्यांना असं वाटतंय। प्रॅक्टिसला? म्हणजे आज पहिलाच दिवस होता, त्यांनी एक्सरसाइज करायचा बी प्रयत्न केला पण ते काय जमलं नाही त्यांना। पण हे त्याला सांगितलंय कोणी? अभी तक उसके स्टिचेस भी नहीं निकले और उसने प्रैक्टिस शुरू कर दी। अहो मॅडम, ते स्लिंग काढली होती म्हणून त्यांना असं वाटलं की। वाटला? आर्मीच्या डॉक्टरला विचारले बगैर काय पण करून चालणार नाही। पण मॅडम, हो लई टेन्शन आलंय त्यांना, आता काहीतरी चमत्कारच घडून आला पाहिजे। चमत्कार फक्त विल पॉवरने होतात, अजून कशाने नाही। त्याने त्याची विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती मजबूत ठेवायला पाहिजे। रिमेंबर वन थिंग, त्याने त्याचा आत्मविश्वास हरवला तर तो कधीच हिमतीनं उभा राहू शकणार नाही। हो नाही नाही मॅडम, असं काय बोलताय तुम्ही? शीतल, तो लवकर बरा व्हावा, त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे। तूच त्याची विल पॉवर बनली पाहिजे। होय मॅडम, मी तसंच करीन जसं तुम्ही सांगाल तसं। गुड। तो सबसे पहले उसे मिलिट्री हॉस्पिटल लेके जाओ। He knows everything। उसके पास एक लेटर है जो वहां दिखाना होगा और वो डॉक्टर जो कहेंगे उसे फॉलो करना होगा। होय होय। आणि काय वाटलाच तर मला फोन कर, ओके? होय मॅडम। चलो, टेक केअर। बघ, आपली तयारी जोरात ठेवायची। तो अभ्यास करत राहा, काय लागलं तुम्हाला विचार। काय? हो. हा, काय फौजी, कसा आहात? बरं जा तू अभ्यास कर। हा, फौजी, काय राहायचं? अरे काय झालं? काय नाही। अरे सांग तरी। फौजी, अहो मनच लागणं झालंय कुठं। ए आजा, ए, अरे काय झालं सांग की नीट। हो, आज प्रॅक्टिस सुरू केली आणि काय जमनच राव। प्रॅक्टिस सुरू केली? नाही म्हणजे तसं करायला कोणी सांगितलं होतं का? काय? अरे म्हणजे परत प्रॅक्टिस सुरू कर असं डॉक्टरांनी सांगितलं होतं का? नाही, नव्हतं सांगितलं। अरे मग कशाला स्वतःच्या मनानं काहीतरी करायला गेलास? अरे असं करायचं नसते आजा। अहो फौजी, तुम्हाला तर माहितीच आहे ना सगळं। मला लवकर लवकर घरात त्यांना फिट होऊन दाखवायचंय बघा फौजी। मला परत आर्मीत जायचंय फौजी। अरे कळतंय की मला, पण जरा सबुरीने की। अरे इतक्या घाईघाईत काय होत नसते, आणि घाईघाईमध्ये काय दुखापत झाली तर केवढ्याला पडायचं ते? अहो फौजी, घरातले कसे वागतात माहिती ना तुम्हाला। माझ्या शीतल संघ एका शब्दाने बोलण्यात मामांची 1 आठवडा होईल आता। हो, मला रानात बी जाऊन देणार। घरात बसून विचार करून नको होतंय बघा फौजी। मला लवकरात लवकर फिट व्हायचंय फौजी। अरे होय आजा, कळतंय मला। आणि हे बघ, तुझ्या घरच्यांना काही सिद्ध करायची गरज नाही तुला, आणि तू उद्या आर्मीत गेला की ते सिद्ध होतंय की आपण। जरा धीराने घे, हा? सगळे निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात। फौजी, अहो तिकडे काश्मीर मध्ये काय चाललंय बघताय ना तुम्ही। हा, अहो असं असताना कसं शांत बसू सांगा बरं? बरोबर। हो, एक एक बातमी ऐकलं ना असं रक्त उसळतंय नुसतं। असं वाटतं आत्ताच्या आत्ता बॉर्डरवर जाऊ आणि ते करा। अरे होय होय होय, अरे शांत हो। आता तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे। अरे आपले भाऊ तिथं आपलं काम चोख करतायत का नाही?
आणि उद्या ते जेव्हा सुट्टीवर येतील तेव्हा तू तिथं उभा असशील का नाही? होय भाऊजी. आता तुला तुझं फिटनेस बघितलं पाहिजे आणि फिटनेस साठी आहे ना जशी प्रॅक्टिसची गरज असते ना तेव्हा अशा काळी आरामाची बी गरज असते. मी म्हणतो ते पटतंय ना? होय भाऊजी, पटतंय मला. अरे फौजीनी होश आणि जोश दोन्हींनी बी काम घ्यायचं असतं. काळ घात लावून बसलेला असतो. बघ होईल सगळं ठीक. तू हौसला ठेव, समजलं? होय भाऊजी. तुमच्याशी बोलून ना लय बरं वाटलं बघा भाऊजी. अहो काय झालंय? सकाळपासून बघते मी, कशात बी नीट लक्ष नाही तुमचं. मगाशी नीट जेवला बी नाही. काय झालंय काय? काय नाही, अगं, आज रान नांगरायचंय आणि मामा हाफ डे टाकून आलाय कारखान्यावर. मी म्हणलं त्याला मी जातो, तर माझ्याशी नीट बोलला बी नाही. मला तर असं वाटलं लागलंय काहीच काम करू शकत नाही. अहो तुम्ही आराम करावा म्हणून बोलले नसतील ते तुम्हाला, म्हणून तुम्ही रागात बाहेर निघून गेला होय मगाशी. वय मी गेलो होतो फौजीला भेटायला. का? खरं तर त्यांना विचारायचं होतं मला, तुम्ही एका हातानं सगळं कसं मॅनेज करता. म्हणलं मी ज्यातून जातोय आता त्यातून तुम्ही कधी ना कधी तरी गेला असालच की. मी तेच काहीतरी मार्ग काढू शकते म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मग काय बोलले? ते म्हणले आजाद सबुरीने घेतो, उगाच घाई करू नको. मला बी असंच वाटतंय बघा. उगाच घरातले असं करायला लागल्यात, पण तुम्ही घाई घाई करू नका. मी आज नफिसा मॅडमना बी फोन केला होता. काय म्हणल्या मध्ये? त्या म्हणला लवकरात लवकर जाऊन पुण्यातल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखवा, मग त्याच्या पुढे काय उपचार घ्यायचे ते कळतील. वय तिकडे जायला लागलच. मला वाटतंय ना आपण उद्याच जाऊन येऊ. आणि फौजीचं बी म्हणणं पटतंय मला, पण तिथले तिकडे बॉर्डरवर काय चाललंय माहिती नव्हतं तुला. मन लागणं झालंय माझं इकडं. असं वाटतं आत्ताच्या आत्ता तिकडे जावं. अहो तुम्ही नका काळजी करू. एक चमत्कार झाला का नाही की होतंय सगळं नीट. आता चमत्कार नाही होत ग शिकले. होतोय, आणि तो चमत्कार आधी तुम्हीच घडवलाय. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला? कारण तुम्हाला माहित होतं काय जरी झालं तर तुम्ही आर्मीत जाणारच. तुम्हाला विश्वास होता, बाकी कशावर नाही तर तुमच्या स्वतःवर. आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं. आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो आहे. फक्त भरोसा ठेवा.